त्याची थोडी कल्पना आपल्याला आलेली आहे. पण त्याचं एक महत्वाचं अंग मुद्दाम सांगायचं ठेवलं, याचं कारण असं की ते आज वर्णन आहे. मानवी जीवनाला सर्वांगीण महत्व कोणत्या गोष्टीनं आहे? तुम्ही म्हणाल पैसा, पण काही लोकांना पैसा नाही, ते जगतात की हो, त्यांना कुठे आहे? वस्त्र, अरे नंगे साधू नसतात का? काय वस्त्राचं काय आहे? पण अन्न चर्चा ही किती महत्वाची आहे. कुठल्याही पंथाचा, कुठल्याही जातीचा, वयाचा, स्त्री पुरुष कोणी असू दे, अन्नाचं महत्व आहे. अन्न चर्चा. तसंच निद्रा चर्चा. निद्रेची चर्चा नाही म्हटलं तर मानवी जीवनाला अपूर्णता आहे. निद्रा आहेच. तसंच मृत्यूची चर्चा ही सार्वजनिक आहे, सार्वत्रिक असं त्याला मराठीत म्हणतो. अरे तू काय म्हणते? येत आहे ना, तर कोणी सांगायला आला पाहिजे. हो हा. तेव्हा मृत्यूची चर्चा ही अतिशय महत्वाची आहे. जे तत्वज्ञान मृत्यूची चर्चा करीत नाही ते तत्वज्ञान अर्धवट आहे, असं ध्यानात ठेवा. आपण मी सांगितलं ना, प्लेटो तर म्हणाला मेडिटेशन ऑन डेथ हे तत्वज्ञानाचं लक्षण सांगितलेलं आहे. आणि जो मृत्यू खरोखर चांगला आहे तो मृत्यू भाग्यवानालाच लाभतो, यात शंका नाही. इतकी माणसं मरतात, आपण एक दिवस जाणार आहोत. ज्ञानेश्वर महाराजांना जो मृत्यू अपेक्षित आहे तो मृत्यू आपल्याला पाहिजे. बरं बर. काय सांगितलं त्यांनी मागच्या रविवारी आपल्याला? म्हणाले, तरी मना बाहेरीकडे यावयाची सवय मोडे, हे हृदयाच्या डोही बुडे ऐसे कीजे. ज्ञानेश्वरी म्हणजे परमार्थाचा अनुभव, पदोपदी परमार्थाचा अनुभव. म्हणून मी आपल्याला एकदा सांगितलं ना, हे राजे लोक असतात ना, त्यांच्यामध्ये श्रीमंती असते, बरं का. हा निजाम होता, हा जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस मानला जात असे. आता नाही का, अमेरिकेतले काही ते व्यापारी, इंग्लंडची राणी अतिशय श्रीमंत आहे म्हणतात. आपल्याकडे काही राजकीय पुढारी सुद्धा फार श्रीमंत आहे म्हणतात, बरं का. कोणात लोक काय आहे, त्यांची श्रीमंती कशी काय होते काय त्यांचं त्यांना माहिती, बरं का. आपल्याला तो विषयच नव्हे. तसं परमार्थामध्ये माझी बोलण्याची अतिशयोक्ती नाही, बरं का. अभ्यासानं सांगतोय. एवढे मोठे मोठे संत होऊन गेले, अगदी जीसस सारखे धर्म संस्थापक होऊन गेले, शंकराचार्यांच्या सारखे उत्तमात ते उत्तम तत्वज्ञानी होऊन गेले. अनुभवाची श्रीमंती एकानेच भोगली, ती ज्ञानेश्वर महाराजांनी. काय अनुभव, काय अनुभव. म्हणूनच ज्ञानेशो भगवान विष्णू, परमात्माच प्रत्यक्ष आला. तुम्ही एक ओळी तरी अशी दाखवा की ज्याला अनुभव नाही. काय आहे बघा, मृत्यूचा प्रसंग. आणि म्हणताय आसन घालून बसा. तो आसन घालून बसतो आणि मग ध्यान लावून मरून जातो. मृत्यूवरती स्वामित्व गाजवतो. पण आपण त्या जातीचे नव्हे, बरं का. मृत्यू आल्यानंतर समजा दवाखान्यात आहात, त्या आसन बिसन घातल्यानंतर डोकं फिरलंय म्हणते. अरे तेवढं डोकं फिरलं जाऊ द्या, तेवढा जाणीव तर पाहिजे ना की मी आता चाललो आहे. रडायलाच लागते लेखाचा. काय असेल काय सांगण्याची. मग असं आहे माणसाचं की नाही, जन्माला एकच वाट आहे. संस्कृत सुभाषित आहे की जन्माला येतो तो एकाच वाटेने येतो, पण मृत्यूचा तऱ्हा मात्र कितीतरी आहे. कशानेही त्याचा मृत्यू होऊ शकेल. तर ज्ञानेश्वर महाराजांना जे सांगायचं आहे ते अत्यंत समाधानाने जातो आहे. मृत्यूवरती स्वामित्व गाजून जातोय, असा तो मृत्यू आहे. महाराज म्हणायचे परमार्थ कसा पाहिजे,
मृत्यूच्या काळाच्या छातीवर नाचून गेला पाहिजे की आम्ही जातो, तू नेत नाहीस आम्हाला, माझ्या बरोबर चल, मी तुझ्या बरोबर येणार आहे. हा, ते आहे. काय सांगितलं? बाहेरच्या इंद्रियांची खेच आत घेतली पाहिजे, सवय त्याची मोडली पाहिजे. हा, ती सवय मोडून हृदयाच्या डोहात बुडवली पाहिजे, तुमची बुडी मारली पाहिजे. काय याचा अर्थ आहे? याचा अर्थ असा आहे, आपण थोडं लक्ष द्या. मग सांगितलं निद्रा ही सार्वजनिक आहे, ती थोडी बाहेर राहू द्या. विषय असा हो, काय करावं? आपल्या जी शरीरात चक्र आहेत त्यांना नाव आहेत निरनाळी. त्यापैकी हृदयातलं जे चक्र आहे त्याला अनाहत नाद म्हणतात. बरं का? काय शब्दाचा अर्थ आहे? आहत म्हणजे आघात. तर आघात करून जो आवाज होतो तो आहत नाद. सतारीची तार आहे, तुम्ही आघातच करता ना, व्हायलिन आहे ते आघातच करता, नगारा बडवता, म्हणजे आघाताशिवाय आवाज नाही. हा अनाहत नाद आहे. हे चक्र जे आहे हृदयातलं, याला अनाहत चक्र म्हणतात. का बरं? तर जो अभ्यासानं हृदयापर्यंत पोचला अंतर्मुख होण्यामध्ये, मागच्या रविवारचा विड्रॉल शब्द आठवतो ना इंग्रजी? विड्रॉल म्हणजे परत फिरणे, बरं का, मागे फिरणे. तर तो आत गेला, हृदयापर्यंत गेला की तिथे त्याला अनाहत नाद ऐकायला येतो. आणि हा अनाहत नाद संबंध विश्वामध्ये भरलेला आहे. तुम्हाला सांगून ठेवतो, कृष्णमूर्तींचं एक पुस्तक आहे नोट्स म्हणून, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की प्रत्येक झाडाला आवाज आहे. इतकंच नव्हे, प्रत्येक डोंगराला आवाज आहे असं त्यांनी म्हटलं. म्हणजे हा नाद सगळीकडे पसरलेला आहे आणि तो दिव्य नाद आहे. तो येऊ लागला की माणूस सूक्ष्माच्या आकाशात जातो. संबंध जिकडे तिकडे तो नादच भरलेला आहे. बरं का? तुकाराम महाराजांचं मी सांगितलं ना आपल्याला, अनुहादी गुंतलो नेणे बाई हे रंग. काय चाललंय बाहेर कुणाचं, इतका मी तन्मय होऊन गेलो. तेव्हा असा हृदयामध्ये जो बुडलेला, म्हणजे अनाहत नादात बुडलेला आहे, त्याला मृत्यू आला, देह सुटत काय परवा आहे? तो त्या नादातच. तो आधीच मेल्यासारखा असतो, त्याला काय सांगायचं? ते ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. बरं का? काय त्याची अवस्था होते इथपर्यंत आपण मागच्या रविवारी आलो. काय सांगितलं त्याने? काय त्या पुरुषाचं कौतुक करावं तेवढं थोडं. तुम्ही काय म्हणावं, दरवेळा तुम्ही असं म्हणता, तर करू काय मी तरी? काय म्हणाले, एक माणूस आहे, त्याचे हात तोडले, पाय तोडले. तो जसा घराच्या घरातच फिरू शकतो, तसा हा बाहेरून आत आलेला हृदयातला मनुष्य हा आतल्या आतच फिरतो, बाहेर येतच नाही. काय परमार्थाची अवस्था आहे? बरोबर तुमच्या आमच्या उलट हो. असं काय करता? आम्ही बाहेरच्या आत जाऊ शकत नाही, नाही का? किंबहुना आज जायचा प्रयत्न केला तर नको बाबा, चला बाहेर. घराच्या बाहेर सुद्धा मग काय आहे बघा, काय परमार्थ म्हणजे काय अनुभव आहे. अरे जो पुरुष जन्माला आल्यापासून कधी बाहेर आलाच नाही असं म्हणा ना तुम्ही, हुकमी आहे आज जाणं. हा परमार्थ आहे खरा. नामाला बसला की गेला आतमध्ये, तेव्हा जाईल आतमध्ये, ह्याचा नियम नाही. बरं, जसं बघा, तुम्ही हसू नका, मी चेष्टा करीत नाही. तुम्हाला निजायचं नाहीये, पण डोळ्यावर झोप आल्यानंतर कसं होतं, आत खेचला जातो ना आपण, तसं हे लोक भगवंताच्या चिंतनाला बसले की न कळत आत जातात. बाहेर राहणं अशक्य होतं त्यांना. काय आहे ते नाही त्यांनी सांगितलं. म्हणाले, तरी सहजे मन कोंडले, हृदयीची असेल उगले. कोंडलेलं मन हृदयात स्वस्थ राहतं म्हणले. जैसे करचरणी मोडले, परिवर न सांडी. हात पाय तोडल्यानंतर तो जो त्याचं खोली आहे, घर आहे, त्यात बाहेर जात नाही, तसं ते मन त्याचं आत. मग तेथ चित्त राहिल्या पांडवा, प्राणाचा प्रणवची करावा. मग अनुवृत्तीमध्ये आणावा मूर्धीवरी. आता निराळा प्रकार सांगतात.
एक त्यांनी ते मन अमकं करा, आसन घ्यायला अमकं करा, तो प्रकार झाला. दुसरा प्रकार अनहाद, अनुहादामध्ये जा म्हणाले. बरं का, ऐकून तर ठेवा, आचरणात येईल तेव्हा येईल. कारण काय आपल्याकडे एक सोय केली आहे हिंदू धर्माने, पुनर्जन्माचा सिद्धांत आहे. नाही या जन्मी नाही, पुढच्या जन्मी. पुढच्या जन्मी हेच आहे, पण आपलं सांगतो पुन्हा हीच तऱ्हा. बरं का, त्याच तसं लग्न व्हायचं, मुलं बाळ व्हायची आणि मग प्रपंचात अडकलं म्हणून शंका करीत बसायचं, तेच आहे. पण आपलं आशावाद करायला काय हरकत आहे. हा, बरं का. तेव्हा तिसरा मार्ग सांगतात. आता एक हृदयात जायचा हा मार्ग सांगितला. आता म्हणतायत की खरं आहे, तुम्हाला देह सोडायचा आहे ना, तर देह सोडायला तुम्ही देहापासून वेगळं व्हायला पाहिजे. बर, देहापासून वेगळं व्हायला तुमच्यामध्ये असं काही आहे का की जे देहात असून पुन्हा देहाचे वेगळे आहे? म्हणाले, माणसाची वाणी म्हणून जी आहे ती अशी आहे, ती माणसाच्या देहापासून वेगळी आहे. इतकंच नव्हे, आपण ज्ञानेश्वरी वाचतो म्हणजे त्यांची वाणीच ना. देह गेला, अरे वाणी आहे ना, नाही का. तर ती वाणी जी आहे ती मूळ जे स्फुरण आहे, स्फुरण, त्याला ती वाणी म्हणतात. असं आहे, वाणीला की नाही आपल्याकडे स्फोट असं म्हणतात. स्फोट, तुम्हाला अलीकडे आता पाठ झाला असेल, बॉम्ब स्फोट झाला, अमकं झालं तमकं झालं, नाही का. किंवा मी नाही रागवत बा, आणि एकदम स्फोट आला म्हणजे कसा येतो, नाही का. स्फोट म्हणजे जे सुप्त आहे ते एकदम भडकणे, होय ना. माणसामध्ये हा जो स्फोट आहे हा आत्म्याचा स्फोट आहे. आत्मा आपलं अस्तित्व दाखवतो की मी आहे, बरं का. आणि त्याला पोचण्याकरता 3 पायऱ्या आहेत. पहिली पायरी ती पायरी नव्हे, सुरुवात वैखरीमध्ये आहे. म्हणजे या तोंडाने बोलणे ही वैखरी. पण वैखरी ही काही मूळ वाणी नव्हे. वैखरीच्या मागे असणारी जी आहे तिला मध्यमा म्हणतात. मध्यमा म्हणजे मधली, कनेक्टिंग लिंक. म्हणजे वैखरी आणि त्याच्या पुढची पश्यंती जी आहे त्यांना जोडणारी असेल तर ती पश्यंती. म्हणजे काय? पश्यंती हे संस्कृत आपला शब्द आहे. पश्यंती, पश्यती, पश्यतः, पश्यंती. पण हे पश्यंती नाम आहे, ती पश्यंती रस्व आहे, ती इथे पश्यंती दीर्घ आहे. तर काय आहे? नाम आहे. तर पश्यंती म्हणजे पाहणारी दृष्टी, सूक्ष्म जाणणारी दृष्टी, त्याचं नाव पश्यंती आहे. आपण जे बोलतो त्याला जो अर्थ असतो तो अर्थ जिथे समजतो त्याचं नाव पश्यंती आहे. बरं, तुम्हाला याचं उत्तम उदाहरण सांगतो. समजा तुम्हाला की नाही इंग्रजी येत नाही, असं असतं काय, इंग्रजी मुळीच येत नाही, आणि मी तुम्हाला इंग्रजीमध्ये शिवी दिली, शब्द कानावर पडला, मध्यमेवरून गेला, पण पश्यंतीत शिरला नाही, अर्थ नाही कळला त्याचा. संस्कृत नाही का एखादं, ते माहिती असून सुद्धा त्याचा परिणाम न होणे हे सत्पुरुषाचे लक्षण आहे. कसं आहे, बुद्धाची एक गोष्ट सांगतात की एकदा त्याच्या पूर्वाश्रमीचा ओळखीचा, म्हणजे तो राजपुत्र होता ना, तेव्हा त्याच्या ओळखीचा एक मोठा व्यापारी त्याच्यामध्ये होता शहरामध्ये. हा भिक्षू झाल्यानंतर भीक मागताना त्याच्या दारासमोर गेला आणि भिक्षा टाका म्हणाला. तो चिडला आणि बाहेर येऊन पुष्कळ बोलला त्याला. कसला राजपुत्र, काय काय आरंभलंयस हे आमचं, म्हणजे जे बोलू नये ते बोलला. ते झाल्यानंतर म्हणलं झालं का? झालं म्हणाला. म्हणलं व्यवहार कसा आहे? तू दिलंस आणि मी घेतलं तर व्यवहार, मी घेतलंच नाही तर, तेव्हा तू जे सगळं बोललास ते मी घेतलंच नाही, मला भिक्षा टाक म्हणाला. आणि तो स्वतः भिक्षू बनला असं सांगतात. बरं का, हे फारच कठीण आहे. म्हणजे असं आहे, नवरा बायकोचं भांडण झालं, ही याला काहीतरी बोलली, हाय तिला काहीतरी बोलला, बरं का. आणि मग दोघंही म्हणाले जाऊ दे ना, कॉम्प्रोमाइज करू, झालं जगायचं आहे आपल्याला, असंच आहे सगळं, बरं का. हे जरी तुम्ही तडजोड केली तरी आतमध्ये तू असं म्हणाली होतीस त्यावेळेला, म्हणजे कुठपर्यंत गेलं? पश्यंतीपर्यंत गेलं, होय ना. तेव्हा ही पश्यंती जी आहे
याच्याही पलीकडे एक वाणी आहे, त्याला परा म्हणतात. परा म्हणजे श्रेष्ठ. तर तिथे नुसतं स्फुरण आहे, नुसतं स्फुरण. एकदा काय झालं, आम्ही कर्नाटकात गेलो होतो, तेव्हा एक बाई आली, तिचं लहान मूल होतं बरोबर. कानडी देश तो. तेव्हा ते अर्थ, कानडी शब्दांचा अर्थ महाराजांना सांगणारा एक ग्रस्त होता. तर तिला ताप येत असे रोज. तेव्हा महाराज त्याला काय म्हणाले, तो नागप्पा होता, की तिला सांगा की बा तुला बाळणपणापासून हे झालंय बरं का. तेव्हा त्याने काय सांगितलं तिला कानडीमध्ये, की तुला बाळण रोग आहे म्हणून. केवढा फरक आहे बघा, बाळण झाल्यानंतर झाले असं म्हणायचो, बाळण रोग आहे हे काय म्हणले त्याला, आम्ही ऐकलो नसतो. तर महाराज नाही म्हणले, माझा अर्थ तसा नाही, कारण बाळंत रोग हा क्षय आहे म्हणाले, बाळणपणाची अशक्तपणापासून झाल्या. झालं बरं, त्याला काहीतरी औषध सांगितलं झालं. मी म्हणलं आपल्याला हे कळलं कसं नाही का, अहो कानडीचं गंध नाही, तुला कळलं कसं. तेव्हा म्हणाले वाणी जिथून उत्पन्न होते तिथे जो पोहोचला त्याला वाणीचं काय संबंध आहे. काय ज्ञान बुवा, सत्पुरुषाचं काय असतं मला सांगा नाही का. मग सांगण्याचा हेतू काय, की ज्ञानेश्वर महाराजांना असं म्हणायचंय की तुमचा जो प्राण आहे तो प्राणपण प्रणवरूप करा, ओंकार स्वरूप करा बरं का. असं आहे, तरी चित्त राहिल्या पांडवा, प्राणाचा प्रणवच करावा, मग अनुवृत्तीने आणावा मूर्ध्नीवरी. त्याला अनुवृत्ती म्हणजे माघार, विड्रॉल, आतमध्ये खेचून त्याला डोक्यात न्यावा. म्हणजे काय, आपण जी वाणी बोलतो हा प्राणाचा धर्म आहे. प्राण क्षीण झाला तर वाणी क्षीण होऊन जाईल. बरं, वृषदामध्ये एक असा आहे प्रयोग आहे, एका माणसाला हे करायला लावला उपवास, आणि 4-8 दिवस उपवास झाल्यानंतर ती स्मृती नाहीशी झाली, त्याला शब्द आठवण असे झाले. म्हणजे शब्द हा प्राण स्वरूप आहे. तर म्हणाले तुमचा जो प्राण आहे हा प्रणवरूप करावा, म्हणजे नामरूप करावा. आपल्याला सोयीचा असा मार्ग आहे हो, पण तो किती पाहिजे, की नाम इतकं चालू पाहिजे. अंतकाले च मामेव स्मरण म्हणलंय ना, तेव्हा असं पाहिजे की काही नाही, बाहेर सगळं थंड व्हायला लागलंय, आत नाम चालू आहे. ते किती पाहिजे, तुम्हाला एक प्रयोग सांगतो. आपण रोज रात्री निसताना नाम घेतो, काय असतं बघा, जप चालू असतो, माळ चालू असते. आता जागृती संपली आणि निद्रा येणार बरं का, तेवढ्यात काहीतरी तिसरा विचार येतो, नाम गायब होतो आणि झोप लागून जाते. तसं मृत्यूच्या अवस्थेमध्ये जिवंतपण संपून आता देह सुटणार, अशा वेळेला नाम टिकणं एक गुरुकृपा तरी पाहिजे, नाही त्याचा अभ्यास पाहिजे. आणि तो मृत्यू खरा नाही का. बाकीचे लोक काय का समजेनात, रडेनात का, पण असं आहे. अलीकडे 10-15 वर्षापूर्वी एक ग्रस्त होते, त्यांना जलोदर झाला. त्या रावळगावच्या फॅक्टरीमध्ये आपले इंजिनियर होते. जलोदर झाल्यानंतर वर्ष 6 महिने होते, नामाला चिकटलेले. पुण्याला त्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ठेवले घारपुऱ्यांच्या. तर ते अंतकाळ आल्यानंतर हा 13 अक्षरी मंत्र मोठ्याने म्हणायला लागले. इतका त्या नर्सेस बिस सगळ्या जमल्या आणि त्याला शुद्ध नाही आणि तो नाम घेतोय. तर डॉक्टर लोक सुद्धा आश्चर्यचकित झाले बरं का. आपलं काय होईल हो, तुम्ही काय सांगायला येणार नाही परत, आणि मी सांगायला येणार नाही परत. काय अभ्यास आहे मला सांगा नाही का. ते ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचं आहे की तुमचा प्राण जो आहे तो प्रणव म्हणजे ओंकार झाला पाहिजे. इतकं प्राणाला वळण लागलं पाहिजे. याची अडचण सांगतो आपल्याला. काय अडचण आहे, आपल्यामध्ये 5 कोश आहेत. 5 कोश कोणचे, कोश म्हणजे वेष्टन हो, पांघरुणावर पांघरून पांघरुणावर पांघरून, आता थंडी पडते आहे ना तशापैकी आहे ते. तर पहिला अन्नमय म्हणतात म्हणजे देह, पण जिवंत देह तो प्राणमय. देहाला सांभाळणारा जो आतला पडदा आहे तो प्राणमय. त्याच्या पलीकडे मन. तर मन, प्राण आणि देह हे तिन्ही एकच आहेत, जणू काय चिकटलेले आहेत. त्याच्या पलीकडे बुद्धी आहे, विज्ञानमय म्हणतात त्याला, आणि त्याच्या पलीकडे आनंदमय आहे. तेव्हा काय होतं,
बुद्धी वेगळी राहू शकते या तीन पैकी. ते जड आहेत ते, बरं का, अगदी जड आहेत. मन, प्राण आणि देह तिन्ही जड आहेत. हे तीन जे आहेत ना, हे बनवणं फार कठीण आहे. सगळी अडचण परमार्थात तिथे आहे. मनाबद्दल तुम्हाला माहितीच आहे. पण प्राण आवरणं सुद्धा फार अवश्य आहे आणि ते नामानेच होऊ शकतं. नामाने केवळ कुंभक साधतो माणसाला, तितकं नाम घेतलं पाहिजे. एक काम वासना घ्या आपण. एक तरुण मनुष्य, लग्न होत नाहीये, काम वासना आवरायची आहे, काय कठीण नाही. त्याने जर नाम इतकं घेतलं की प्राणात गुंततो ना, ते काम वासना यायचीच नाही. ती शक्ती तिकडे जाते ना. रानड्यांनी आपल्या ग्रंथात म्हटलेलं आहे की गोपींचं काय झालं की ती शक्ती सगळी इकडे वळली. कामवासना ही शक्तीच आहे ना, ती इकडे वळली. आणि काम आणि क्रोध, अरे बाप रे, तुकाराम महाराजांचं फार ऐकण्यासारखं आहे. काम क्रोध आड पडले पर्वत, राहिला अनंत पहिलीकडे. हा, सगळ्या ह्याच्यामध्ये हे जबरदस्त आहेत, बरं का. मला नाही हे खपत. अरे हो, पण जप करतानाच म्हणतोयस ना तू, म्हणजे रागवतो सहज, नाही का. म्हणजे त्याला कल्पनाच येत नाही, बरं का, काय आहे ते. तसं कामवासनेचं तुम्हाला माहितीच आहे. सध्याच्या संस्कृतीमध्ये पैसा आणि कामवासना याचा गदार ओळा आहे नुसता, नाही का. सांगण्याचा हेतू माझा काय की प्राण हा प्रणवरूप झाला पाहिजे. म्हणजे आपलं नाम इतकं खालपर्यंत आलं पाहिजे की अंतकाळाला असताना सुद्धा प्राण सुटतो ना, तर तिथे सुद्धा नाम पाहिजे. म्हणजे मग त्याने साधलं काय. किती सुरेख सांगितलं ज्ञानेश्वर. अनुभवाचं म्हणतोय मी ते. हृदयात बुडणं फार कठीण गोष्ट आहे हो. कसलं हृदयात बुडता काय आहे, झोपेत जातो झालं नुसता. कसला हृदय काय काय असेल नाही. हात पाय छाटलेला, घराच्या बाहेर जसा जाऊ शकत नाही तसं मन बाहेर जातच नाही ज्याचं, काय अवस्था असेल. वर्णनाची खुबी बघा. आपल्यासारख्या प्रपंचात राहणाऱ्या माणसांना हे समजून सांगायचं सामर्थ्य काय असेल, नाही का. त्यांना की नाही त्यांचा सत्कार करायला पाहिजे. PhD डिग्री, D.Litt डिग्री देऊन उत्तम शिक्षक म्हणून. आता बक्षीस पुरस्कार देतात की हो, तसं ज्ञानेश्वर महाराजांना द्यायला पाहिजे. किती द्यायचे हो पुरस्कार, प्रत्येक ओळीवरून द्यायला पाहिजे. मला आठवतं हे नरसोपंत केळकर होते ना, त्यांना साहित्य सम्राट ही पदवी दिली. तेव्हा ती सभा जेव्हा झाली त्यावेळेला ते काय म्हणाले, हा खरा एवढा विद्वान आणि पदवी घेणारा, ते काय म्हणाले, तुम्ही मला दिली आहेत आता मी घेतो, पण म्हणाले महाराष्ट्रामध्ये एक ज्ञानेश्वर महाराज नावाचा मुलगा होऊन गेला, त्याला प्रत्येक ओवी गणिक ही पदवी देणं योग्य आहे. काय खरा रसिक होता तो, काय सांगा, नाही का. मग आपल्याला त्यातून घ्यायचं काय, इतकं नाम घ्यावं की देह सुद्धा तन्मय झाला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे ना की प्राणमय, मनोमय आणि अन्नमय हे तीन, हे जर नामाने भरले, त्या मदरचं मी अनेक वेळा सांगतो ना आपल्याला अरविंदांच्या, की माझ्या शरीरातल्या पेशी, माझ्या शरीरातल्या पेशी म्हणजे रक्त म्हणा की हो आणखी काय, संगीत, नामाचं संगीत गाताय. ओम नमो भगवते या नामाचं संगीत गाताय. काय असेल अभ्यास, 15 वर्ष अभ्यास केला. उठता बसता जाता येता स्नान करताना नामाचा कसं असेल, नाही का. बघा ते काय होतं. मग तुकाराम महाराजांनी आपला अनुभव सांगितलेला आहे. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे, अशी ती अवस्था आहे. बघा आपलं होतं कसं, आपण करतो जप, पण त्याला असा काट देतो की ते जप केलेला वाया जातो, नाही का. असं नाही का, तुम्ही पथ्य पाळलं नाही तर औषधाचा परिणाम काय होईल हो, अशापैकी होतो. बाकीचं जी ती शक्ती आलेली सांभाळायला पाहिजे ती सांभाळत नाही आपण, त्यामुळे वाया जातं सगळं केलेलं. पुन्हा आपलं जैसे तिकडे स्टेटस्को म्हणतात, काय हो सध्या काय आहे तसं आहे म्हणाले स्टेटस्को, अशापैकी होतं. किंवा गमतीनं म्हणायचं सध्या रुपयाचं अवमूल्यन झालंय म्हणे, असं म्हणतात. आपल्याला काही कळत नाही. म्हणजे रुपयाची किंमत 7 पैसे झाली आहे म्हणे, 100 पैशाची 7 पैसे झाली आहे म्हणतात. आणि आता भाज्या महाग झाल्या आहेत ना, ते काही याच्यामुळे, नाही का. आता ते कायमच्याच राहणार, तुम्ही समजून राहा, ते काही खाली येत नाही. पुन्हा राज्य नवीन आलं तरी ते तसंच चालू राहा. हे फार चांगलं आहे भारतामध्ये, एकदा झालं की चाललं पुढे गाडी, मग नाही का. लोकांचं काही होईना.
काय तो शिवाजी राजा होता हो, काय लोका करता तो मेला बघ, कष्ट केले. आता उलट आहे, लोकांनी आम्हाला निवडून द्यावं, मग आम्ही आनंद करू, मग नाही का, नाही का. असं कालाय तस्मै नमः. काय करणार आपण तरी. सांगण्याचा हेतू काय, कसं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय बघा. ओवी बघा कशी आहे. तैसे चित्त राहिल्या पांडवा, आतल्या आत चित्त राहिलं, प्राणाचा प्रणवची करावा. काय मला फार गोड वाटलं, त्या प्राणाला ओंकार स्वरूपच करून टाकावं. मग अनुवृत्ती पंथे म्हणजे उलट्या मार्गानं, अनुवृत्ती म्हणजे उलट्या मार्गानं, मूर्धीवरी आत डोक्यापर्यंत न्यावं बरं का. तेच आकाशी मिळे न मिळे तैसा धरावा धारणा बळे बरं का. जब मात्रात्रय मावळे अर्धबिंबी, हा अनुभव त्यांचाच बघा. ओंकार आहे ना, हा शब्द नाहीये, हा ध्वनी आहे, एक स्फुरण आहे आवाजाचं बरं का. हे सप्त स्वर आहेत ना, ते ओंकाराच्या त्यातूनच आलेले आहेत. तो काही शब्द नव्हे, स्वर म्हणजे काही शब्द नव्हे, तो एक स्फुरण आहे ते. आणि त्या स्फुरणाची गंमत अशी आहे की तो जेव्हा स्थूल होतो तेव्हा गळ्यातून येतो, आणि तो लागला की जो जाणता आहे ना तो वेडा होऊन जातो. ते असं आहे. त्याला नादब्रह्म म्हणतात. नादब्रह्म म्हणतायचं कारणच ते आहे. आणि नामामध्ये असंच होतं, नाम जमलं ना की ते नादब्रह्माचा साक्षात्कार करून देतो. त्यामुळं त्याला बाकीचं भानच राहत नाही. काय सांगावं, अमृताची उकळी नाम तुझे, तुझं नाम ते आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अरे पुण्याची गणना कोण करेल. तू नाम घेतल्यानंतर पुण्य पुण्य कोण ते मोजायला राहील का. किती तू करशील. कारण पुण्य म्हणजे काय, अंतःकरण इतकं सूक्ष्म स्वच्छ होतं, परमात्म्याचं दर्शन व्हायला योग्य होत होते. म्हणून ते पुण्याचं म्हटलेलं आहे त्यांनी बरं का. सांगण्याचे हेतू काय आपल्याला, तर म्हणाले तिथे 3 मात्रा आहेत. त्याच्या मात्रा म्हणजे अंग बरं का. अ उ आणि म, त्याला फार मोठा अर्थ आहे. सगळा शब्दांचा व्यवहार तोंडाने होतो. तोंडाने होतो म्हटल्यानंतर आरंभ कसा होतो, अ. आणि आश्चर्य वाटेल, युरोपियन लोकांनी ऑरिजिन ऑफ लँग्वेज, भाषेचं मूळ सांगताना मुखातल्या मुक्या माणसाला सुद्धा अ म्हणता येतो. अ नुसतं त्याचा आवाज बाहेर आला तरी अ येतो, म्हणून सुरुवात. आणि बंद का, ओठ बंद केले की मग, म्हणून मग त्याच्या मध्ये जे आहे तो उ आहे. अ उ म, तो असा वर जाऊन खाली म मध्ये येतो. हा सामान्य मानवी व्यक्तीमध्ये उमटणारा शब्द मूळचा. अर्धबिंब काय मात्र आहे हे आणखी हे झालं. पण मूळचं स्फुरण जे आहे, अने स्फुरण जे येतं मूळचं, ते स्फुरण असेल तर ती अर्ध मात्रा आहे. म्हणून म्हणाले की मग मात्रात्रय मावळे अर्धबिंबी, म्हणजे देहाला विसरून तो त्यात जातो. तिथे स्फूर्ती जागी होते. कवी असतात ना, मोठे गवई असतात ना, त्यांना तिथून येतं. म्हणजे खराच गवई असेल ना, आपण काय गाऊन गेलो त्याला कळायचं नाही, देव भानावर नसताना गाऊन जाईल. तसंच कवी आहे ना, बोलेल. मोठे वक्ते असतात, ते बोलून जातात, ते तिथून येतं सगळं बरं का. तुकाराम महाराजांचं नाही का, कोणा कारणे हे झालेसे निर्माण, जयाची कारण तोच जाणे. अरे हा प्रवाह चाललेला आहे माझ्या तोंडातून, हा कशा करता आहे, कोणा करता आहे. तुका म्हणे मी या अभिमाना वेगळा, घालून गोपाळा भार असे. परमात्मा माझ्या तोंडून बोलू लागलाय, काय आहे, कोणा करता आहे मला कल्पना नाही. कारण माझं नाहीच, ते तिथून आहे, ते अर्धबिंबामधून आहे बरं का. मोठमोठ्या शास्त्रज्ञांना ही स्फूर्ती येते, स्वप्नामध्ये त्यांना ते सुस्त बघा असं असतं. आणि नामाची एक अशी अवस्था येते की जेथे मी नाम घेत नाही, राम हमारा जप करे हम बैठे आराम, वेगळेपणाने पाहतोय, नामाचा प्रवाह तो चालू आहे, अशी ती अवस्था आहे. सगळा परमार्थ तिथे आहे. देवान विसरून मग कुणी पूजा करून करी, कुणी भजन करून करी, कुणी नाम घेऊन करी, कुणी की नाही विचारात राहून करी. मार्ग काय, त्या भगवंताचं प्रेम कोणत्या तऱ्हेनं व्यक्त होईल याला काही मर्यादा नाही, काही होईल नाही का. गोपींचं असंच होतं, प्रेम लागलं तर काय, त्यांना काही सीमाच राहिली नाही काही.
म्हणजे देहभान उरलं नाही. एक गोष्ट आहे बरं का, की तुम्हाला असं वाटेल ही अतिशयोक्ती आहे म्हणून, मला नाही ती अतिशयोक्ती वाटेल. काय आहे, गोपींच्या वेळेला ते काय शिपच्या काय मॅच बॉक्स नव्हत्या हो, काड्याच्या पेट्या नव्हत्या शिपच्या. तेव्हा एकाच्या घरी पंथी लावली म्हणजे दुसरे शेजारी त्यांच्या घरी जाऊन दिवा लावून आणायचे. आपण जसं रॉकेल मागायला जातो, द्या की थोडस स्टोला पाहिजे, तशापैकी हो जाऊन. तेव्हा श्रीकृष्ण जाऊन आलेले होते, गायी चारून आले आणि आपल्या घरात बसलेले होते. त्यांच्या घरात पंथी लावलेली होती. तेव्हा एक तरुण गोपी सासूला म्हणाली की मी पंथी लावून आणते यशोदेकडून, बरं का, हे तो कृष्णाला पाहायचा बरं का, पण जाऊन आणते. तरुण मुलीनं कळेल आपलं काय असतंय, कसं निमित्त सुचतो माणसाला. आईबाप बेवकूफ सारखे पहा, काही आमची मुलगी चांगली आहे म्हणते, भानगडी चालूच असतात बाहेर. तुम्ही म्हणाल तुम्हाला काय कल्पना आहे म्हणून, जग पाहतो ना मी तुमच्यासारखं, असं काय करता नाही का. तेव्हा सांगण्याचा हेतू काय माझा, ती गेली, ती पंथी लावली, पंथी याला लावली वात, तर ती वात लागल्यानंतर ज्या हाताने पंथी धरलेली होती त्या बोटापर्यंत आग आली आणि हिचं भान नाही, आणि घाण सुटली. तेव्हा अरे काय झालं ग, माझं बोट जळायला लागलंय. आपल्याला वाटेल ही अतिशयोक्ती आहे, पण खऱ्या प्रेमामध्ये देवभान विसरतो माणूस. हे जे प्रेम आहे याला इंग्लिशमध्ये शब्द फार, इनफॅच्युएशन म्हणतात त्याला. खोटं आकर्षण असतं, ते खरं नसतं. ते खऱ्या प्रेमामध्ये त्याच वाण. मीराबाई कशी होती,